केंद्र सरकारनं वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा केल्यानंतर देशभरातील मुस्लिम समुदायाकडून तीव्र विरोध केला जातोय. यापूर्वी या विधेयकाला संसद सदस्यांकडूनही मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर यामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं होतं. जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त संसदीय समितीनं या संदर्भामध्ये पूर्णतः भेदभावपूर्वक कामकाज चालवलं. तसंच विरोधकांच्या सूचनांचा अंतर्भाव या संयुक्त संसदीय समितीच्या अहवालामध्ये न करताच तसाच तो संसदेच्या पटलावर ठेवला. मुस्लिम धर्मियांच्या आणि प्रॉपर्टी संदर्भामध्ये अस्तित्वात असलेल्या वक्फ बोर्डमध्ये अन्यायकारक बदल करून मुस्लिमांच्या जमिनी हडप करण्याचं केंद्र सरकारचं षडयंत्र असल्यानंच हे विधेयक मंजूर करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या संदर्भातील ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीनं शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणेला विरोध दर्शवण्यात आलाय. वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणा संपूर्णतः मागे घ्यावी अशी मागणी केली. मागण्यांचं निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांना देण्यात आलं. शिष्टमंडळामध्ये अझहर सय्यद, आलम नायकवडे, अशफाक शेख, युसुफ शेख, मोहिद्दीन मुल्ला यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.